स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच नशीब बदलणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि हो, आज हा स्वामींचा गोड संदेश तुम्ही 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐकायचा आहे। तुमचं सर्व काही कर्ज, गरिबी, भयंकर दुःख सर्व काही जळून जाईल आणि जे तुमच्या मनात आहे तीच गोड बातमी आणि तीच इच्छा तुमच्या आज पूर्ण होणार आहे। त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झुळीत घेतात ते स्वामी आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत। म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचे आहे। मनासारखे कोणाला जगता येत नसते। परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे आणि मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात आणि त्यांचा दुष्परिणाम नसतोच। मग अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे आणि मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे। आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच आणि ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे। म्हणून नामजप तुम्ही नक्कीच केलं पाहिजे। माणसाची श्रीमंती, शिक्षण किंवा देह हा बघून त्याची किंमत ठरविता येत नाही। माणूस म्हटलं की माणुसकी आलीच आणि ती त्याचा विचारावर ठरत असते। म्हणून जे आकर्षित करतं ते सुंदर असतं, फक्त सुंदर असतं ते उत्तम असतंच असं होत नसतं। म्हणून जसं सर्व गोष्टींना सौंदर्य असतं तसं विचारांना सुद्धा सौंदर्य असतं आणि ते सर्वांहून सुंदर असतं हे फक्त आपण मनात जपलं पाहिजे। म्हणून स्वतःसाठी जगतात ते आनंदाने जगतात, दुसऱ्यांपेक्षा मोठं होण्यासाठी जगतात ते काळजीत जगतात आणि आपली तुलना कोणाशीच न करता जगण्यासाठी विशेष कष्ट अथवा अन्य काही करावं लागत नाही। आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून आपली प्रगती कायम ठेवण्यासाठी जमेल तो प्रयत्न करीत राहणे आणि हे तर अनिवार्य आहे। म्हणून पण आपण आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील एवढी कमाई आनंदाने जगण्यासाठी पुरेशी असते आणि त्यापेक्षा जास्त कमाईचा प्रयत्न म्हणजे मनाची शांतता संपवण्याचा मार्ग असतो। म्हणून संपत्ती हे चिंतेचं कारण असतं आणि तृप्त मन हे समाधानाचं कारण नक्कीच असतं। म्हणून सर्वांच्या भल्यासाठी काहीच नुकसान अनिवार्य असतं आणि मग जेव्हा काहींना ते मान्य नसतं ना तेव्हा सर्वांचंच नुकसान होत असतं। म्हणून त्या काहींची योग्य ती नुकसान भरपाई करूनही ते राजी नसतात। तेव्हा ते सामाजिक बांधिलकी विसरलेले असतात। पण प्रत्येक जण हा परस्परांच्या सहकार्याशिवाय स्वतःचं जीवन जगू शकत नाही याची जाणीव त्या काहींना असल्याशिवाय हवी आणि ती असल्याशिवाय त्यांना कळणारही नाही। म्हणून कारण तोच आपला मानवधर्म आहे आणि आपण मिळून मिसळून नक्कीच राहिलं पाहिजे। खरा माणूस अज्ञानाची फसवणूक करीत नसतो, त्याच्या क्षमतेनुसार तो त्याची मदतच करतो। म्हणून मदतीचं खोटं आश्वासन देत नसतो आणि जे बोलतो ते खरं बोलतो आणि करता येईल तेवढंच बोलतो। म्हणून खोटा माणूस फक्त अज्ञान लोकांनाच फसवतो, कारण सज्ञान माणसांना तो फसवू शकत नसतो आणि मग लोकांना देण्यासारखे त्याच्याकडे काहीच नसते आणि लोकांच्याकडून घेण्यासाठीच तो त्यांच्याशी लगड करीत असतो आणि भरपूर काही देण्याच्या गोष्टी बोलत असतो। म्हणून अज्ञान आणि गरीब माणूस कोणाला काहीच देऊ शकत नाही, पण आपलं मत नक्कीच देऊ शकतो की जे अनमोल आहे। म्हणून अगदी याच गोष्टीचा फायदा खोटे राजकारणी लोक घेतात आणि अज्ञानाच्या जीवावर सत्तेवर बसतात व सुज्ञ पण खऱ्या लोकांना हे जमत नसते, कारण ते खरेच बसतात आणि मग वास्तवात शहाणे कमीच असतात पण अज्ञान मात्र अणगणित असतात आणि हेच भ्रष्टाचारी राजकारणी चांगले जाणतात आणि म्हणून ते आपल्यासोबत असं करत असतात। आणि तसेच आपले लोक सुद्धा आपल्यासोबत असतात आणि त्या लोकांना तुम्ही दूर नक्कीच ठेवलं पाहिजे। म्हणून सुंदर शब्दप्रयोग करा आणि आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने जगा आणि प्रत्येकाशी चांगल्या मनापासून बोला आणि मनापासून सगळ्यांना जीव लावा। तुम्हालाही सगळी लोक जीव लावतील आणि भरपूर तुम्ही पुढे जाल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यायाचा सामना बलपूर्वक प्रतिकार करून करता येत नाही। हा मार्ग मानसिक त्रासाचा आणि अधोगतीचा असतो। म्हणून नैतिक मार्गातून स्वतःचा सर्वांगीण विकास करणे, ज्ञान वाढवून अहंकारावर मात करणे आणि सहनशीलता बाळगून मन प्रसन्न ठेवणे आणि आपल्या माणुसकीचं जतन करणे हेच अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा
योग्य मार्ग आहे आणि हा मार्ग तुम्ही नक्कीच अवलंबला पाहिजे. म्हणून केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधी तुम्ही विसरायची नसतात आणि त्या माणसांना जपून ठेवायचं असतं. म्हणून जीवनामध्ये लोक तुमच्याबद्दल कधी चांगली नसतील, कारण वेळ चांगली असेल तर माणूस नक्कीच चांगला असतो, पण वेळ वाईट असेल ना तर माणूस वाईटच असतो. म्हणून मागे नावे ठेवतील हे वाईट असेल तर समोरून. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरून प्रत्येकाला चांगला सल्ला तुम्ही दिला पाहिजे आणि कधीच वाईट बोलले नाही पाहिजे. लपवणारे आणि फसवणारे खूप भेटतील, पण गरज नसताना आठवण काढणारे खूप कमी भेटतील. म्हणून अशा लोकांना तुम्ही कधी गमावू नका आणि त्यांना नक्कीच तुम्ही जपून ठेवा. स्वामी म्हणतात, कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट कधी करू नका, कारण एकदा कर्माचा फेरा पडला ना, भल्या भल्यांना तो चुकत नसतो आणि त्याची कर्म तो फेडतच असतो. म्हणून स्वामी कायम म्हणत असतात, प्रत्येकाला सांगत बसू नका आपण कसे आहोत, कारण आपण प्रत्येकासाठी चांगले नसतो आणि जे आपल्याला ओळखतात त्यांना सांगायची गरज लागत नाही, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून ज्यांनी अडचणी बघितल्या नाहीत आयुष्यात त्यांना कधीच आपल्या ताकदीचा अंदाज कधीच लागणार नाही आणि त्यांची ताकद खूप आहे हे त्यांना कधी स्मरणही होणार नाही. म्हणून स्वतःला जगाच्या नजरेतून कधी बघू नका, कारण जगाला तुमच्यातल्या 100 चांगल्या गोष्टींपेक्षा एक चुकीची गोष्ट खूप मोठी वाटत असते आणि तीच ते धरून बसत असतात. म्हणून फक्त आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य आपण जगावं. कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशाला पण तो हिरा बनवू शकतो. म्हणून आयुष्यात तुम्हाला प्रत्येकजण त्रास देईल, पण जो या त्रासाचा औषध ठरेल त्याची साथ कधी सोडू नका आणि त्या व्यक्तीला जपून ठेवा. म्हणून जर तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असाल तर तुमच्यातली माणुसकी संपली आहे असं आपण समजू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळतं. म्हणून त्या निराशेला तुम्ही पार करायला तयार राहा. आणि माणूस चुकीचा पुतळा आहे, त्याला चूक सुधारण्यासाठी संधी ही दिलीच पाहिजे आणि चूक सुधारणार तो माणूसच असतो. म्हणून जिभेला हाड नाहीये, पण हृदय मोडणे इतकी तर नक्कीच मजबूत असते. पण त्यामुळे आपले शब्द नेहमी सांभाळून वापरा आणि सांभाळून दुसऱ्यांना बोलत चला. आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलत असते, मग ती वेळ असो वा एखाद्याचं मन असो, ते शेवटी बदलतंच आणि त्याला तुम्हाला सामोरे नक्कीच जावं लागणार आहे. म्हणून जिथं चुकतं तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्कीच तुम्हाला समाधान वाटेल आणि तुम्हाला ते सुख प्राप्त होईल. म्हणून आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल आणि अनुभव तुम्हाला भरपूर आलेलेही आहेत. म्हणून आयुष्यात तुम्ही कोणासाठी किती काही करा, शेवटी तुमच्याकडे निराशा येते आणि ती निराशेला तुम्ही सामना करत असता. रडायचं तर स्वामींसमोर रडा, बाकी कोणासमोर रडू नका आयुष्यात, कारण स्वामी समर्थ नाहीयेत जितकी या जगात माणसं स्वार्थी आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचे चरणी विलीन होऊन जा आणि स्वामींना तुम्ही साक्षात दंडवत घाला आणि म्हणा, स्वामी तुमच्या चरणाशी मला जागा द्या आणि तुम्हाला मी तुमचा आणि तुम्ही माझे आणि आजपासून मी हे ठरवलंय. असं जर तुम्ही स्वामींना सांगितलं तर स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या जोडीत घेतील आणि आपल्या काखेत घेतील आणि बोलतील, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला सर्व काही देईन. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हाला समजून सांगणारे लाख भेटतील पण समजून घेणारा एक पण नाही भेटणार, पण मी तुम्हाला समजून घेईल. म्हणून स्वामी सगळ्यांना समजून घेतात, फक्त आपण स्वामींच्या भक्तीत रमलो पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. थोडासा वेळ लागेल पण स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तकदीर पण सलाम करेल आणि स्वामी सोबत आहेतच की, आणि ते मदत तुम्हाला नक्कीच करतील. म्हणून कोणाला पण दुखवताना 1000 वेळा विचार करा, कारण आयुष्यात माणसं चांगलं क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतात आणि बोलणं तर भरपूर वेळेस लक्षात ठेवतात. म्हणून जर तुमची कर्म स्वच्छ असतील तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही ओळखू, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी तुम्हाला चेहऱ्याने ओळखत नाही, फक्त ते मनाने ओळखतात आणि कर्माने ओळखतात. मग तुमचं मन अगदी निर्मळ हवं आणि कर्म अगदी चांगली हवी, मग तुम्हाला लाखोच्या गर्दीतून सुद्धा स्वामी नक्कीच ओळखतील. आणि शोध घेणार असाल तर काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या, कारण फायदा घेणारे इथं भरपूर आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतील सुद्धा. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्यानेच दुखवलं तर दुनियेवरचा सुद्धा आपला विश्वास उडून जातो आणि आपण कोणावर विश्वासही ठेवत नाही. माणूस त्याच्या विकासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनत असते
आणि त्याचे व्यक्तिमत्व हे घडतही असते. म्हणून कधी चुकलात तर नाराज होऊ नका, कारण चुकीच्या निर्णयामुळे अनुभव मिळतो आणि तो अनुभव तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतो. म्हणून संयम ठेवा. वेळ प्रत्येकाची येते आणि तुमचाही दिवस एक दिवस नक्की जाईल. म्हणून आयुष्यात रस्ता चुकला असेल तर बरोबर रस्ता दाखवणारा शब्द म्हणजे स्वामी आहेत, आणि स्वामी तुम्हाला बरोबरचा रस्ता नक्कीच दाखवतील. आणि आयुष्यात जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा त्याचा उत्तर हे म्हणून स्वामी उभे असतात. आणि म्हणून स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठीशी आहेत, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कुठलीच गोष्ट स्थिर नाहीये. दुःखानंतर सुख येणारच आहे, सुखानंतर दुःख हे येणारच आहे. फक्त आपण तेवढा संयम बाळगला पाहिजे. आणि तो संयम आपण ठेवला की स्वामी आपल्याला एवढं देतील की आपल्याला सांभाळणार पण नाही. म्हणून आयुष्यात चांगली कर्म करा. बाकी आपलं चांगलं करायला स्वामी आहेत आणि ते आपल्या पाठीशी आहेत. म्हणून माणसाला आयुष्यात नवीन व्यक्ती भेटली की जुन्या व्यक्तीला माणूस लगेच विसरत असतो आणि त्या माणसाला किंमतही देत नसतो. असं कधी करू नये, कारण नवीन व्यक्ती ओळखायला भरपूर वेळ आहे, पण आपली जुनी व्यक्ती आपल्या ओळखीची आहे आणि तिला आपण जपलं पाहिजे. आयुष्य भरकटत चाललं असेल तर स्वामींचं नाव घ्या. योग्य रस्ता तुम्हाला नक्कीच सापडेल आणि स्वामींच्या रूपात कोणतरी वेगळा व्यक्ती येऊन तुम्हाला रस्ता दाखवून जाईल. म्हणून माणूस फक्त भ्रमात जगतो, हा माझा तो माझा. पण वेळ तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे असतात, आणि जर वेळ तुमची वाईट असेल ना तर सगळे तुमच्यासोबत नक्कीच वाईट असतात. आपण चांगलं असू तर सगळं जग चांगलं आहे आणि वागत, पण तसं नसतं. आपण जेवढे चांगले तेवढं लोक आपला फायदा घेत असतात आणि आपल्याकडून सगळी कामं करून घेत असतात, आणि शेवटी त्यांचं काम झालं की आपल्याला ते विसरून जातात. म्हणून कोण स्वार्थी आणि कोण निर्मळ मनाचा आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि नवीन काहीतरी बदल करण्याची. आणि मग तेव्हा आपण खरंच या जगामध्ये भरपूर पुढे जाऊ. म्हणून पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकत असतो आणि तो पुसतो, आणि मग तुमची विजयाची तारीख नक्कीच ठरत असते. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, तिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. आणि म्हणून तिथूनच सुरुवात खरी आयुष्याची आपली होत असते. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्याला अडचणी येत असतात. म्हणून त्या अडचणींना सामोरे जायला आपल्याला नक्कीच तयार व्हायला लागेल, आणि त्या अडचणींना सामोरे गेल्यावरच आपल्याला भरपूर काही बदल आपल्यात दिसतील, आणि तेव्हाच आपलं यश आपल्या जवळ येईल सुद्धा. म्हणून अत्याचार सहन करूनही जेव्हा एखादा हसत असतो तेव्हा देव स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेत असतो, आणि देव बदला घेतल्याशिवाय राहतही नाही. कारण कर्मे जर वाईट असतील ना तर त्याचे फळही नक्कीच वाईट मिळणार सुद्धा आहे. म्हणून माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने तो महान होतो आणि महान बनत असतो. म्हणून निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी भेटतं, एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरे म्हणजे स्वामींच्या चरणी. म्हणून या दोघांना तुम्ही कधी विसरू नका आणि कधी यांना सोडू नका. नक्कीच त्यांची सेवा करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. आणि परिस्थितीलाच तुम्ही गुलाम बनवा आणि भरपूर यश तुम्ही मिळवा. आणि स्वामींचरणी माझी एवढीच प्रार्थना आहे, जो पण हा व्हिडिओ बघत असेल स्वामी त्याला चांगला आशीर्वाद देतील आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, आणि लवकरच त्याच्याकडे नक्कीच गोड बातमी सुद्धा येईल. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात, आणि तुम्ही स्वतःची जिद्द आणि तुमची चिकाटी कशी आहे आणि तुमची पॉवर कशी आहे ते तुम्ही नक्कीच विसरत आहात. म्हणून तुमच्यामध्ये भरपूर कॅपेबिलिटी आहे, ती तुम्ही ओळखा आणि जीवनामध्ये भरपूर पुढे जा. भले कितीही वाईट होऊ द्या तुमच्यासोबत, पण विश्वास ठेवा स्वामींवर. यामध्ये पण स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करायचं विचार नक्कीच केला असेल. म्हणून कोणतीही गोष्ट वाईटसाठी होत नाही, ती आपल्या चांगल्यासाठीच होत असते. म्हणून तुम्ही अपयशाला कवटाळून आणि कवथळत बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. आणि नव्याने सुरुवात केलीत की तेवढंच तुम्ही पुढेही जाल. म्हणून चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक आपण विसरून जावी. पाप एवढे सुंदर होऊन येते की ते पाप आहे हे कळूनही आपण त्याला कवटाळतो. आणि म्हणून आपल्याला पाप ओळखायला शिकलेही पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. आणि म्हणून विश्वास हा प्रत्येकावर ठेवा आणि विश्वासघात कधी करू नका. कारण व्यक्तींमध्ये फक्त विश्वासच अशी गोष्ट आहे जी आत्तापर्यंत टिकून आहे, आणि ते टिकून आपण ठेवली सुद्धा पाहिजे.
म्हणून संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्ध शांतपणे जिंकताही येतात आणि त्या युद्धामध्ये तेवढी मजाही येते. म्हणून जिंदगी हा एक युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये संयम तुम्हाला ठेवावा लागेल तरच तुमचा विजय मात्र होईल. म्हणून चिंता ही चितेसारखी असते, ती तुम्हाला जाळत असते. नेहमी वर्तमान काळात जगायला शिका, चिंतेत नाही. कारण चिंतेत जगाल तर नक्कीच तुमची चिता सुद्धा होऊन जाईल आणि त्याला टाइमही लागणार नाही. म्हणून तुम्ही अगदी बिनधास्तपणे जगले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तुम्ही नक्कीच केली पाहिजे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर चांगली केली ना आणि दररोज ती गोष्ट वाढवत राहिली ना, त्याला सुद्धा आपण बस जिंकणं असं म्हणू शकतो. आणि तुम्ही आयुष्यामध्ये खरंच असं जिंकूही शकता. म्हणून थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, ते खरं आहे. आपण थोडी थोडी प्रगती दररोज केली तर यश लवकरच आपल्या पायाशी असते. म्हणून चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले असते. म्हणून हळूहळू चलत चला आणि पुढे जात चला. नक्कीच यशाच्या दरवाजापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. म्हणून पुन्हा जिंकायची तयारी करा आणि नक्कीच एकट्याने तुम्ही सगळ्यांना सामोरे जा आणि सगळेच तुम्हाला नंतर सलाम करतील, हेही लक्षात ठेवा. म्हणून आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार आपल्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधी सोडू नका आणि नक्कीच ती स्वप्ने पूर्ण होतील याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून अपयशाने निराश होऊ नका. ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात त्याच पायऱ्या तुम्हाला वर घेऊन जातात, हे फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्यांच्याकडून आपण भरपूर गोष्टी शिकू शकतो आणि तेच आपल्याला मार्गही दाखवत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले ना तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. आणि तो इतिहास वाचणारे मग तो इतिहास परत घडवू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये जिद्द तेवढी नसते. आणि जिद्द असली की तेही इतिहास नक्कीच घडवतील. म्हणून गुरुदत्त यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत राहा. आयुष्यात कधीच काही तुम्हाला कमी पडणार नाही आणि कधी कमी मलाही पडलं नाही, कारण स्वामींची सेवा करत असताना भरपूर अनुभव तुम्हाला येतील आणि मलाही आलेत. म्हणून जेव्हा एक वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते, तरी तुम्ही का नाही उगवू शकत? म्हणजे तुम्ही फक्त लक्षात ठेवले पाहिजे. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आणि तुम्ही जिंकून वर येता. मग तुम्हालाही त्याचं सगळं श्रेय जातं आणि तुम्ही तितके कष्टही घेतलेले असतात. म्हणून एक लक्षात घ्या, आपले आईवडील आपल्यासाठी खूप काही करतात, पण आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत याचा नक्की तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याचा विचार करूनच तुम्ही पुढची पावलं ठेवली पाहिजेत. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. मग ती व्यक्ती तुम्हाला परत कधीच मिळत नसते आणि परत कधीच तुम्ही ती व्यक्ती बघूही शकत नसतात. म्हणून चुकीचा रस्ता, चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आहे आणि कोण आहे आणि आपल्या सोबत कोण आहे आणि तो शेवटपर्यंत राहतो का नाही. मग आपल्याला यातून माणसं सुद्धा ओळखायला भेटू शकतात. रिकामं पाकिट कधीच यशाच्या आड येत नाही, तर रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडथळ बनत असते. आणि म्हणून तुमचं रिकामं डोकं ठेवू नका आणि त्याच्यामध्ये भरपूर विचार तुम्ही ठेवा आणि फक्त ते चांगले विचार ठेवा. म्हणून आयुष्यात कधीच कोणाला रागाच्या भरात उत्तर देऊ नका, कारण यात नुकसान तुमचंच आहे आणि तुमचं यात नुकसान सुद्धा होणार सुद्धा आहे. म्हणून आयुष्यात प्रेमाची भीक कधीच मागू नका. ज्या दिवशी देवाच्या मनात असेल त्या दिवशी प्रेम तुम्हाला मिळणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, एखादा व्यक्ती गोड बोलला म्हणून लगेच तो चांगला असेल असं नाही, कारण माणूस दिसतो तसा नसतो हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. न हरता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीब सुद्धा हारतं आणि नशीब म्हणतं, हे यश तुम्हाला मी देत आहे. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले ना ते आपोआप सुटत असतात आणि त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. म्हणून नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल आणि सर्व काही तो तुम्हाला नक्कीच मिळवून सुद्धा देईल. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे तुम्ही तुमचं ठरवायचं असतं, कारण त्यामध्ये तुम्हाला लोक भरपूर बोलणार आणि भरपूर तुम्हाला टोमणेही ठेवणार, पण त्यात निर्णय तुमचा असतो आणि तुम्ही चांगला निर्णय घेतला तर चांगल्या मार्गावर तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जे लोक स्वतःला किंमत देतात त्यांनाच दुनिया किंमत देत असते. म्हणून स्वतःला किंमत आपण नक्कीच दिली पाहिजे
आणि स्वतःची इज्जत सुद्धा आपण नक्कीच केली पाहिजे. म्हणून नाकर्तेपणाचा परिणाम दरिद्र असतो आणि कुकर्माचा परिणाम सर्वनाश असतो. म्हणून खोटेपणाचा परिणाम हा अपमान असतो आणि कर्म आणि वृत्ती यावर सुखदुःखाचं प्रमाण हे अवलंबून असतं. सत्कर्मातून मिळालेली संपत्ती आणि मनाची स्वच्छता भावना सुख समाधानाचं आयुष्य जगण्यासाठी पुरेशी असते. अन्य मार्गातून मिळवलेला वैभव सुद्धा तो आनंद मिळवून देण्यास असमर्थ असतो. म्हणून पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना आयुष्य जगण्याच्या योग्य मार्गाचा सुद्धा अभ्यास करायला हवा आणि तेव्हाच आयुष्याचा प्रवास बिनचूक मार्गाने नक्कीच करता येईल आणि हा मानव जन्म सार्थ होऊन जाईल. म्हणून आपण जसं वागतो त्याहून अधिक न्यायानं वागणारा काही सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नसतो आणि तरी सुद्धा आपण ते करीत असेल तर मग आपण स्वतःला इतरांहून शहाणे समजत आहोत असं होईल आणि वास्तवात आपण उत्तम आयुष्य मिळवू शकतो. आणि नसण्याने कारण हेच असते, इथे शिकवण्याचे व सर्व दरवाजे बंद झालेले असतात आणि जेवढे आपले ज्ञान तेवढीच आपली सर्वांगीण प्रगती असते, ती पुढे सरकतच नसते. म्हणून जोपर्यंत माणूस विद्यार्थी दशेत राहतो तोपर्यंत तो शिकत राहतो आणि तो अनुभवी बनत राहतो आणि तोच त्याच्या उन्नतीचा सुयोग्य मार्ग असतो. म्हणून स्वतःच्या मूळ अल्पबुद्धीला पूर्णविराम देऊन वागणे म्हणजे अहंकार असतो आणि तोच आपल्या प्रगतीला रोडा होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी संसार करायचा असेल तर दोघा व्यक्तींनी नक्कीच चांगलं प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांवर विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. म्हणून सुखरूप आयुष्य जगण्यासाठी जसा पैसा ठेवावा असावा लागतो तसंच खात्रीशीर सुखासाठी चांगल्या कामाचाही ठेवा असावा लागतो. फक्त संपत्ती असून सुखी जीवन लाभत नाही, त्याचबरोबर ती संपत्ती सन्मार्गातून मिळवलेली असावी लागते. म्हणून जिथं न्याय आहे तिथं सत्य आहे आणि जिथं सत्य आहे तिथं ईश्वर कृपा आहे आणि जिथं ईश्वर कृपा आहे तिथं समाधानी जीवनाची खात्री आहे आणि ती खात्री आपण नक्कीच बाळगली पाहिजे. म्हणून जिंकणारा प्रत्येक जण मर्द नसतो आणि पराजित होणारा प्रत्येक जण नामर्द नसतो. कारण प्रत्येकाची प्रत्येक वेळ अनुकूल नसते, मात्र प्रयत्नशील प्रत्येक वेळी वेळेचा गुलाम नसतो. तो त्याच्या प्रयत्नांचा परिणाम प्रतिकूल वेळेस दाखवून देतोच आणि नक्कीच ते परिणाम चांगलेही असतात. म्हणून खोटं बोलायला जेवढी निर्लज्जा असावी लागते ना, त्याहून सत्य पचवायला शतपट धैर्य असावं लागतं. म्हणून मनासारखं घडतं ते सत्य आणि मनाविरुद्ध घडतं ते असत्य, अशी मानसिकता असणं म्हणजे हुकुमशाहीची विचारधारा होय आणि यालाच अन्याय म्हणतात आणि नव्हे मूर्खता म्हणणं जास्त योग्य होईल. आणि जो स्वतःला माणूस समजतो तो स्वतःच्या नफा नुकसानीवर सत्य असल्याची व्याख्या बदलत नसतो आणि माणुसकीला काळीमा फासत नसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, मनासारखं होत असेल आणि नसेल ना तर राग अनावर होणं, दुसऱ्याला दोष देणं किंवा नक्की त्या गोष्टी करणं हे सर्व अज्ञानपणाचे लक्षण आहे आणि ते तुम्ही अजिबात करू नका. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात, घटना बदलतात आणि नसतात. म्हणून घटना या त्याच राहत असतात, पण आपल्यालाच बदलावं लागतं आणि परिस्थितीनुसार बदलणं म्हणजेच परिस्थिती जुळवून घेणं आणि तेव्हाच माणूस स्वतःला कोणत्याही परिस्थितीत शानदारपणे जगण्यात सक्षम बनवू शकतो. आणि बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिचा आदर करावाच लागतो आणि तो आपल्याला करावाच लागेल. म्हणून शब्दांना वजन असतं, पण हे बोलणाऱ्याच्या शारीरिक वजनावर अवलंबून असतं आणि तेच आपण ते बोलण्यावरून ते शिकतही असतो. म्हणून तर त्याचं ज्ञान, सत्यता, कार्यक्षमता आणि आचरण यावर अवलंबून असतं. म्हणून अन्यथा कोणी कितीही बोलला तरी त्याचं कोणी ऐकत नसतं आणि शब्द वजनदार बनवण्यासाठी अखंड तपश्चर्येची गरज असते. स्वपरीक्षेसाठी आणि परिश्रमाची तयारी असावी लागते आणि कर्तृत्वाची गरज असते. म्हणून हे सर्व दिसलं तर आपले शब्द वजनदार बनू शकतात आणि लोक त्यांचं पालन नक्कीच करूही शकतात. म्हणून भूतकाळ घडून गेलेला असतो, वर्तमान घडत असतो आणि भविष्य घडणार असते. म्हणून भूतकाळावर वर्तमान अवलंबून असतो आणि वर्तमानावर भविष्य अवलंबून असते. म्हणून आज खूप महत्त्वाचा आवाज असतो आणि तोच उद्याचा भूतकाळ आणि भविष्यही तोच असतो. म्हणून वर्तमान जसा असतो तसंच माणसाचं जीवन उद्याही असतं, कारण सर्व काळांना वर्तमानातून जावंच लागतं आणि ते नक्कीच जाईलही. म्हणून ज्याच्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची भावना असते तोच आयुष्यभर सन्मार्गाने जगू शकतो आणि तोच खरा हिंमतवान मानला जातो. मग तो गरीब असो का नसो, मग त्याचा काही फरक आपल्याला पडतही नाही आणि त्याचा फरक तुम्हालाही काही पडला नाही पाहिजे. म्हणून पण ज्याची भावना विनाकष्ट जगण्याची असते तो कुमार्गाचा अवलंब करतो आणि तोच खरा भेडक असतो. आणि मग तो कितीही श्रीमंत का असेना, माणसाची किंमत त्याच्या प्रामाणिकपणावरून ठरत असते, नक्की त्याच्या श्रीमंतीवरून. म्हणून अधिकारावरून
शिक्षणावर न टाकता नक्कीच शक्तीवरून, कारण सत्याशिवाय हे सर्व व्यर्थ असतं व आपण सत्यच बोललं पाहिजे आणि सन्मार्गानेच आपण नक्कीच चाललं पाहिजे. म्हणून आपल्याशी लोक बोलायचे कमी व्हायला लागले की समजावे आपली प्रगती उत्तम होत चालली आहे आणि लोकांनी बोलावे म्हणून आपला प्रगतीचा मार्ग कोणी बदलत नाही. आणि जवळचे बोलले नाहीत तरी लांबचे बोलतील आणि त्यांना आनंदच होईल, कारण हे आपले शेजारी नाहीत. मात्र आपल्या प्रगतीबरोबर शेजाऱ्यांची चांगली प्रगती व्हावी अशी आपली मनापासून इच्छा असायला हवी. आणि आजूबाजूचे लोक सक्षम नसतील तर मग आपले गाव सक्षम होईल आणि निगाव नक्कीच सक्षम असेल. म्हणून तर देश सक्षम आहे आणि मग आपली सद्भावना ही अनेकांची प्रेरणा बनायला हवी. आणि ती एकदा का प्रेरणा बनली की भरपूर मोठं सुख आपल्याला लाभेल आणि भरपूर मोठं गोतं आपल्याला लाभेल. आणि तसेच माणसं आपल्याला या जीवनामध्ये भेटतही जातील. म्हणून सुख जेवढं हवं असतं तेवढं दुःख घ्यावं लागतं असतं. आणि मग ते शारीरिक असेल अथवा मानसिक असेल, किती संपत्ती असली तरी जेवढी कष्टाची असते तेवढीच टिकत असते, बाकी संपून जात असते. म्हणून किती हुशारकी मारली ना तरी जेवढं खरं असतं तेवढीच किंमत आपल्याला मिळत असते आणि त्याहून किंमत जास्त मिळतही नाही. म्हणून पाठीमागील काळात किंवा आज आपण काय होतो किंवा आहे हे महत्त्वाचे नसते, किंवा उद्या कसे असायला हवे हे महत्त्वाचे. आणि त्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि आपलं चुकीचं विचार काढून टाकले पाहिजेत. आणि ज्या गोष्टी केल्याने आपली प्रगती होईल, विचार सकारात्मक बनतील आणि वाद टळतील आणि मानसिक सुख मिळून समाधान प्राप्त होईल, त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आणि कुटुंबातील ज्याची कल्पना योग्य आहे आणि असेल ती राबवली पाहिजे. आणि यामुळे सर्व चिंता दूर होतील, उत्साह वाढून जीवन जगण्याचा खरा आनंद मिळेल आणि अहंकार सोडल्याचा फायदा नक्कीच तुम्हाला कडून ते मिळत असेल. आणि म्हणून आपण ते नक्कीच काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि चांगल्या मनापासूनही केलं पाहिजे. म्हणून परिस्थिती माणसाला घडवत असते, परिस्थिती माणसाला लाचार बनवते, परिस्थितीला आड करून आपले दोष दडवणारे आणि अनेक माणसे या जगामध्ये आढळत असतात. पण आपली जी परिस्थिती आहे आणि ती आपल्या कर्माने तयार झालेली असते, म्हणून परिस्थितीला माणूस घडवीत असतो. मात्र जेव्हा परिस्थिती माणसाला घडवते तेव्हा तो परिस्थितीच्या ताब्यात असतो आणि मूळ परिस्थितीला बदलेच हेच तर माणसाचं काम आहे, कारण तो बुद्धिमान आहे आणि प्राण्यांना आपली परिस्थिती बदलता येत नाही. म्हणून आपण जर परिस्थितीच्या अधीन गेला तर तो बस एक जीव असेल आणि त्याची वेगळी ओळख काहीच नसेल. म्हणून परिस्थितीचं रडगाणं सोडायला हवं आणि आपलं कर्तृत्व फक्त दाखवायला हवं. म्हणून आयुष्यात आपल्याला चांगला गुरु मिळाला नाही म्हणून मी मागे राहिलो असं म्हणणारी अनेक माणसे पावलोपावले आढळतात. म्हणून अगदी शांत राहणारं, संत वाहणारं किंवा झोपावत जाणारं, अडखळं रौद्र रूप धारण करणारं आणि पाणी विविध रूपात आपण पाहतो. मग सृष्टीला जीवदान देणारं, स्वच्छ करणारं आणि सौंदर्य मिळवून देणारं, निवारा बनवून देणारं आणि कितीही वर्णन केले तरी त्याचे कार्य संपत नाही. असं हे पाणी म्हणजे सर्वांचं जीवन आहे. आणि एकट्या पाण्याचे गुणविशेष समजले तरी जीवन कसे वागावे हे आपल्याला कळेल. आणि अशा नक्कीच दररोज घडणाऱ्या घटना काही ना काही संदेश देऊन जातात आणि त्यांना समजून घेतलं तर वेगळा गुरु आपल्याला होऊ शकतो. आणि कोणाच्याच बाजूने मागून माणूस मागे राहणार नाही, पण ज्ञानाचे भांडार असलेल्या या सृष्टीलाच गुरु माना आणि आपलं माणूस पण सिद्ध आपण करायला हवं. रोजच्या आयुष्यात सहजतेने जगण्यातील कुणाचा तरी आधार असेल तर काळजी नसते, पण आधार कायमचा तुटला तर आयुष्य अंधरामय होऊन जाते आणि आधारावर जगलेले जीवन परावलंबी असते. आणि अशा जीवनात स्वतःचं काहीच अस्तित्व नसतं आणि ते जगण्यास कठीणही असतं. म्हणून आधार हे न्यूनगंडाचं उगमस्थान असते आणि आधारहीन राहून स्वाभिमानाने जगण्यात जो आनंद नक्कीच असतो तो आनंद आणि आधार घेऊन जगण्यात नसतो. म्हणून आधार न घेता प्रत्येक काम करीत राहिल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तो माणूस स्वावलंबी आणि स्वावलंबी बनतो. म्हणून धाडसाशिवाय आधार तोडता येत नाही आणि आधार तोडल्याशिवाय कामात तरवेज बनता येत नाही. आणि काम उत्तम करता आले की अपराधी आवश्यकता नसते आणि अपराधीपणाची आवश्यकता आपण मिटून नक्कीच टाकत असतो. म्हणून दुसऱ्याचं मन आणि भलं चिंतनाराचं स्वतःचं भलं होतं. म्हणून आपण दुसऱ्याच्या वाईट चिंतनाराचं स्वतःचं वाईट होत असतं. आणि कपटी मन अधोगतीचं लक्षण आहे, कोणतीही कष्ट केली तरी पूर्ण पडण्याचं लक्षण आहे. म्हणून जिथं आत्मा अशांत आहे तिथं नैराश्य आहे आणि माणूस असून अशी वाईट भावना असणं हे पशु समान वर्तणुकीचं लक्षण आहे. म्हणून आपल्या भल्यासाठी
आपली भावना निर्मळ असायला हवी आणि माणसाची प्रगती, सुख दुःख आणि आनंद आणि समाधान हे सर्व त्याच्या भावनेवर अवलंबून असते. म्हणून माणसाचं मन हे स्वच्छ पाण्यासारखं असतं. लागलं तेव्हा ते लगेच कोणालाच बाधत नसतं, उलट सर्वांना ते आनंद देत असतं आणि सर्वांना अगदी आनंदित ठेवतही असतं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर स्वामी आनंदित ठेवत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. मित्रांनो, आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तसबीर, नाव आणि अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. आणि हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरण असले पाहिजे आणि नामस्मरण आपण केले पाहिजे. मग स्वामी आपल्याला चांगला मार्ग नक्कीच दाखवतील. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायचा. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी इथे येत असतो. बस आपण एवढंच लक्षात ठेवायचंय. मित्रांनो, तुमच्या जीवनात काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचले तरी हृदयात स्थान मिळण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही जरूर पहिलेच दुरावा ठेवला पाहिजे आणि त्यांना लांब ठेवलं पाहिजे. चांगल्या माणसांना आपल्या जवळ नक्कीच केलं पाहिजे. मग चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा असते. म्हणून क्षमा करत चला आणि पुढे जीवनात चालत चला. स्वच्छ मनातील आपलेपणाची भावना माणूस आणि माणुसकीवर प्रेम करायला आपल्याला शिकवत असते. आयुष्याच्या प्रवासात आनंदासाठी कारची नव्हे तर योग्य जोडीदाराची गरज असते. मग तो पायी सुद्धा चालला ना की आनंद हा मिळतोच. प्रेम आणि आपुलकीची भावना प्रत्येक नात्याला घट्ट बनवून अवघड परिस्थितीवर मात करायला शिकवत असते. संपूर्ण आयुष्यात माणूस दुःखावर खर्च आणि सुखावर उधारी करत असतो. म्हणून पैशाने गरीब असणाऱ्या माणसांच्या तिजोऱ्या संस्कारांनी मात्र कायम भरलेल्या असतात. म्हणून निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. म्हणून म्हणा फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माणसाच्या आनंदात खूप चेहरे सोबत असतात, परंतु तो चेहरा नेहमी आठवणीत राहतो जो अडचणीत आणि दुःखात तुमच्या सोबत असतो. म्हणून मुखवटे घालून माणसं जमवता येतात, कमवता येत नाही. म्हणून तुम्ही ती माणसे जमवलेली असतात ना, ती सुद्धा दुरावतात आणि मग तुम्हाला कोणीच राहत नाही. म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्ट लावण्याचं सामर्थ्य कुणाच्या नजरेत नसतं. वर्तन दर्पणा समान असते, ज्यात अहंकार आणि संस्कार या दोघांचाही चेहरा दिसत असतो. नसणं इतकं त्रासदायक नसतं, पण जितकं असून नसणं त्रासदायक असतं त्याच्या इतकं त्रासदायक काहीच नसतं. प्रेम 3 गोष्टींमुळे वाढते: आठवण, काळजी आणि विश्वास. म्हणून या 3 गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच पाहाव्या लागतील. म्हणून यशाच्या प्रवासात स्वप्नांना वाट मोकळी करून दिली की इच्छा अपेक्षांची बंधने आपल्या समोर उरत नसतात. म्हणून काम केल्यानेच माणूस थकतो असे नव्हे, कधी कधी विचारांची ओझेही माणसाला थकवणारी असतात. उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर मग अनुपस्थितीत राहणं शहाणपणाचं असतं. जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्याहून हिरावून घेत असेल तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं असतं. मित्रांनो, गुरु माझं गणगोत, गुरु हीच मावली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. अशी माझी गुरु मावली आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्यातलं नातं दोन्ही नक्कीच तुम्हाला जपता येईल. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या ना की माणूस थकला तरी चुकत नाही. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात ना त्या संपतातच. आणि अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे हे अस्थिर मनाचं लक्षण नक्कीच आहे. म्हणून सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या या सगळ्यांना सामना निर्भयपणे आणि निश्चितपणे तुम्हाला करता येतो. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असे म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंत माणूस ओळखता येत नाही. मग हीच खरी व्यथा आहे आणि ही व्यथा तुम्ही समजून माणसांना ओळखायला शिकलं पाहिजे.
परिस्थितीच्या दुखण्याला जिद्द आणि कष्ट यासारखं दुसरं औषध कोणतंही असू शकत नाही. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. म्हणून नाते सांभाळण्यासाठी दुसऱ्यांच्या चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असणे गरजेचे असते आणि नाते टिकवण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे आणि टाळणे हे अत्यावश्यक असते. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा होत असतो. म्हणून ध्यानी ध्यास म्हणे आस सदैव आणि तुझाच वास दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुझी या नामाचा प्रवास. आणि असे माझे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या चरणी मी विलीन होऊन जातो आणि सर्व काही त्यांना अर्पण करून टाकतो. स्वामी महाराज, तुम्ही सर्वांना सुख आनंदात आणि मस्त मजेत ठेवा आणि सगळ्यांना निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हाती घेतलेले काम जबाबदारी आहे की कर्तव्य हे सुनिश्चित केले की कामाचा त्रास होत नाही. कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. जर मावळत्या आयुष्यात अंधारच असेल तर मग वंशाचे दिवे हवेतच कशाला. म्हणून जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथं लोक कारण शोधत बसतात आणि हळूहळू मिळवलेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडत असते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे आपला अहंकार नक्कीच वाढत असतो. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत आणि अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे आणि इमानदारीने आपण जगात जगलो पाहिजे, तर आपलं सर्व काही व्यक्ती जाणून घेतात आणि ऐकून सुद्धा घेत असतात. एवढं आपण फक्त समजून घेतलं पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही. म्हणून आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत असतं. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला मात्र असते. म्हणून काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरंच आपण बोललं पाहिजे. जीभ ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्की असतं. म्हणून आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठलीच नाही आणि या जगात तशी वेदना कोणाला होऊही नये. म्हणून आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठिगळं लावून कधी चालत नसतं. म्हणून पहिले आपण आपलं आयुष्य सुधारायला हवं. म्हणून जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात, पण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. म्हणून आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालावं. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवत असतात. म्हणून संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून पण एक रस्ता निघतो आणि आपण पुढे चालत जात असतो. म्हणून आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तोच राहतो. फक्त चित्र बदलत असतं एवढं मात्र असतं. म्हणून घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये, कारण त्याला जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने माहिती असते आणि तो जबाबदारीमुळेच घर सोडून गेलेला असतो. मित्रांनो, मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकालाच मिळते. काही जण त्यातही घाई करतात. म्हणून गर्दीत हरवलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच आपल्याला सापडत नसतात. म्हणून या रस्त्यावर फक्त तुम्ही माणसं एकदम जपत चला आणि चांगल्या प्रकारे त्या माणसांना तुम्ही जपायला शिका. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात. स्वामी म्हणतात, असेल नसेल कुणी तुझं, तू पंखात बाळा कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त बाळा विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी कायम राहील आणि हाय हे फक्त तू लक्षात ठेव. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून जीवनाचा प्रवास चालू ठेवावा आणि जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी आपण मिळवू अशा आशेवर राहावे. नक्कीच तुमच्या सर्व आशा आकांक्षा आणि इच्छा स्वामी मनापासून पूर्ण करतील. नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. गरजेपासूनचं नातं हे लांबपर्यंत टिकत नाही, पण मनापासूनचं नातं हे लांबपर्यंत मात्र टिकत असतं. म्हणून कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा आहे. आणि तो प्रामाणिकपणा एकदा तुमच्या अंगात आला की भरपूर काही तुम्ही जीवनामध्ये मिळवून घेतलं असं तुम्ही समजू लागाल. म्हणून अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण आहोत. म्हणून आपण पहिले स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि सर्व काही मग दुनियाचा भाग आपण वेगळा ठेवला पाहिजे, तरच आपण पुढे आयुष्यामध्ये जाऊ शकू. म्हणून समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही.
ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने आपल्याला अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान मात्र होता येत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो आणि स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडतात. म्हणून मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकाराची आणि अलंकाराची गरज आपल्याला भासणार नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी 100 पट चांगलं असतं. कारण एकटं असलं की आपण स्वतःला जाणतो आणि स्वतःला मानतो आणि त्यानुसार आयुष्यात आपण जगत असतो. म्हणून मित्रांनो, स्वतःमध्ये विलीन होऊन जा आणि तुम्हाला काय वाटतं ते करा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आपलं मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे असं आपण समजू शकतो. म्हणून निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. मग जग जर स्वप्नांच्या पलीकडे पाहायचं असेल ना, तर मग स्वप्न देखील जगाच्या पलीकडेच तुम्हाला पाहावे लागतील आणि तसे स्वप्न तुम्हाला बघावे लागतील. म्हणून सुख आपण किती नावलौकिक मिळालं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याला दाखवण्यासाठी कधीच जीवन जगू नका. तुमच्या स्वतःच्या सुखात तुम्ही जीवन जगा आणि स्वतःच्या सुखात तुम्ही राहा. नक्कीच तुम्हाला समाधान आणि तेवढा आनंद प्राप्त होईल. म्हणून स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे स्वार्थ आहे, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून करून पाहावी प्रार्थना कधीतरी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काहीच शिल्लक नसताना. असे आहेत आमचे स्वामी महाराज. नक्कीच तुम्ही यांना प्रार्थना करा आणि बघा तुम्हाला केवढं देतात हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक आहेत आणि ते आपल्याला ओळखत नसतानाही फक्त आपल्याला जज करत असतात. म्हणून कोणाचे चांगले तर कोणाचे वाईट असतात नातेवाईक. म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण समाधानाने जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. म्हणून नकार देणं ही एक कला आहे, पण होकार देऊन काम न करणे ही खरी कला आहे आणि ही कला भरपूर लोकांकडे आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक स्मशानातच होतं आणि शेवटीच आपलं गेल्यावरच माणसं कौतुक करत असतात. पण आपण असल्यावर कोणी आपल्याला मदतीला सुद्धा येणार नाही आणि एक वेळ आपल्याला फोन करून सुद्धा कोणी विचारणार नाही. म्हणून पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंद राहिलेलं कधी चांगलं असतं. म्हणून चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. पण मी माझ्या मनामध्ये खूप चांगलं आहे आणि मी चांगले कामं करत आहे, यातच माझं सगळं समाधान आहे. आणि असंच तुमचं समाधान सुद्धा असलं पाहिजे. म्हणून दुसऱ्यांची धुणी दूध बसणारे लोक स्वतःचं ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं याचंच नाव सुख आहे आणि तेच आणि त्यातच समाधान आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मी तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवील. असे काही लोक आपल्या जीवनामध्ये येतात, मग त्यांना पण तेवढ्याच कामापुरता आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात आणि तो कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणी ते कष्ट त्याचे समजूही शकत नाही. म्हणून जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. एकदा का जबाबदारी आली की आपल्याला सगळे कळत असते आणि सगळे रस्ते आपल्याला दिसत असतात. म्हणून रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्यात प्रयत्न करत असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडत असतो. म्हणून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर स्वाभिमान जागा होत नाही आणि कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं ते बालपण आणि त्यात आपण निस्वार्थपणे सगळी कामं करत होतो आणि निस्वार्थपणे आपण जीवन मात्र जगत होतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. म्हणून हृदयात मंदिरात अंधार असेल ना, तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून कधीच आपला फायदा नसतो. म्हणून आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमीच जास्तच असतं आणि आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआप आपल्याला समजत असते. म्हणून विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. म्हणून तुम्ही पुस्तकं वाचायला शिका, भरपूर ज्ञान तुम्हाला त्यातून मिळेल. म्हणून पुस्तकं जर नसताल वाचत तर एखादा हुशार व्यक्ती तुमच्या जवळ ठेवा आणि त्याला सर्व नॉलेज असेल, तो व्यक्ती तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. म्हणून आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा.
अनुभव न घेता ही आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे. म्हणून योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने न पटणाऱ्या गोष्टीत यादीत सापडत असतात. म्हणून खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आलो आहोत आणि यश आपल्याला लवकरच मिळणार आहे. म्हणून आयुष्यात जर खुश राहायचं असेल ना तर हसण्याचं कारण तुम्ही शोधत राहिलं पाहिजे. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही तर तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. म्हणून शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात आणि काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यामुळे तुटलेली असतात. म्हणून त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. कितीही जपा काही कधीच होत नाही आणि काहीच त्यात घडत सुद्धा नाही. म्हणून मी पण वेगळा वेळेसारखाच आहे. कदर नाही करणाऱ्यांना पण भेटत नाही आणि म्हणून जो वेळेची कदर करत नाही त्यालाही वेळ परत भेटतही नाही. एवढं फक्त आपण लक्षात ठेवावं आणि वेळेला महत्त्व मात्र नक्कीच द्यावं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हारू शकत नाही. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर आपल्याला मिळवता येत असतो. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत प्रामाणिक राहा आणि चांगल्या मनाने तुम्ही जीवन जगत असा. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी तो घोळक्यात असतो आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा किती आहे आणि पगाराचा आकडा किती आहे. म्हणून पैसाही तुम्हाला तेवढाच कमवावा लागेल आणि पैशाच्या मागे धावत सुद्धा लागेल. कारण पैसा आहे तर सर्व काय आहे हे आपण समजतो. मग तसंच आहे. म्हणून लोक आपल्याला भाव देत नाही तर पैसा हा मित्रा कमवावाच लागेल. म्हणून दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो. आणि म्हणून कोणती लोक आपल्याला मदत करतील आणि कोणती नाही ते ओळखायला आपण शिकले पाहिजे. कर्म चांगली असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करत असतो आणि हे तुम्ही निश्चित समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात जे घडलंय ना आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच. म्हणून फक्त विश्वास श्री स्वामी समर्थांवर असावा. बाकी तुम्ही स्वामींवर सोडून द्या, ते सर्व काही चांगलंच करतील. म्हणून वागण्यात खोटेपणा नको आणि फक्त चांगलेपणा असावा, प्रामाणिकपणा असावा आणि चांगले तुमचे मोठे ध्येय असावे. भागीदारी करायची असेल ना तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात आणि भरपूर लोक आपल्यावर तेव्हा येत असतात आणि आपल्याला विचारत असतात आणि येऊन आपल्याला चांगल्या शुभेच्छाही देत असतात. म्हणून सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान आपल्याला असायला हवा. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी आपल्या नसतात. म्हणून रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात आणि ती एकदम सिंपल असतात. म्हणून त्या लोकांच्या सेवेत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेलं जग हे जीव लावणारं असतं. म्हणून घराला आणि मनाला खिडकीशिवाय अर्थ नाही. म्हणून खिडकी त्याला नक्कीच पाहिजे. म्हणून व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं ना तर महत्त्व असणारी व्यक्ती ही गमावण्याची तयारी आपल्याला ठेवावीच लागते. आणि वेळेमुळे वाईट झालो नाहीतर मी पण एक वेळ सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्यासाठी खास नसतात. मग आपणही त्यांच्यासाठी खास नसतो पण आपल्याला वाटत असतात की आपण त्यांच्यासाठी खास आहोत. तसं काहीही नसतं. म्हणून सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी काही साथ देत नाही पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हीच आमचे कारणहार आहात असे आपण स्वामींना म्हटले पाहिजे. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तोच पाहू शकतो जो त्याचे निर्धार ठाम असतात आणि त्याला भरोसा असतो की मी पुढेच जात राहील आणि सर्व काही चांगलंच होणार आहे आणि एक दिवशी सर्व काही मी मिळवणार आहे. आणि तोच व्यक्ती खरंच पुढेही जात असतो. म्हणून तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहितीये का? तुम्हाला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे बस. आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी करायच्या सुद्धा आहेत आणि आयुष्यात मग तुम्हाला भरपूर मोठ्या यशाच्या शिखरावर सुद्धा जायचं आहे. थकायचं नसतं, लढायचं असतं, पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि हे आयुष्य आहे, इथे मरायचं नसतं, फक्त जगायचं असतं आणि जगत राहायचं असतं. अंतचा पण अंत होत असतो. सर्वच कुठं अनंत असतो. श्रावण सुद्धा एकदा येतो. 12 महिने थोडी वसंत असतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्येला तोंड देत चला आणि संयम ठेवा. कारण एक दिवस त्याचा सुद्धा अंत हा होणारच आहे. म्हणून प्रत्येक विचारांना 2 बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होत असतो. म्हणून काही मिळाल्यावर अहंकार बाळगू नका. कारण देणारा आणि घेणारा एकच आहे, तो देव. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुला वडिलांचा त्याग आणि संघर्ष कळेल त्या दिवशी समजेलच काय योग्य आणि काय अयोग्य.
म्हणून मी प्रत्येक नातं प्रामाणिकपणे जपलं, पण खरं सांगतो काहीच मिळत नाही वफादारी करून. आणि उत्तम पासून सर्वोत्तम तोच झालाय ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय आणि खूप काही सहन केलंय. म्हणून पात्रता कर्माने जन्माला येतो आणि प्रत्येक माणूस जन्माने शून्यच असतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून ओवता आलं पाहिजे, विणता आपोआप येतं. मग तो धागा असो किंवा नातं असो, सर्व काही नक्कीच आपण विणू शकतो. म्हणून मनाला मनाने मनोमन म्हणलं ना, की मनही मनाचे मानत असतं. म्हणून तुम्ही मनाला मानवायला शिका. आणि जीवन म्हणजे आपल्या भावना आहेत आणि वास्तव्यातील तडजोड आहे. म्हणून कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीची जोड मात्र निश्चित असावी लागते. आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग आपण नक्कीच केला पाहिजे. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होत असतो. म्हणून असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतीची गरज नसते, त्यासाठी दोन सुंदर विचारांवालेच पुरेसे असतात. म्हणून एक जो तुला समजून घेईल आणि एक जो त्याला समजून घेईल. मग आपल्याला समजून घेणारे फक्त स्वामी आहेत आणि त्यांच्यावर विश्वास आपला ठाम असायला हवा. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप मोठं युद्ध आपल्याला लढावं लागत असतं. म्हणून स्वतःला तुझ्या प्रती समर्पित करणे हा माझा निस्वार्थ नक्कीच प्रेमाचा पुरवठा आहे. आणि तो पुरवठा आहे म्हणजे आपण फक्त स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होऊन जा आणि स्वामींवर सर्व काही सोपून टाका. बघा, तुम्हाला ते सर्व काही देतील आणि तुमच्या मनासारखं सुद्धा होईल. म्हणून प्रत्येक जण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जीवनात आपण लढत असतो आणि कष्ट करत असतो, पण तेव्हा आपल्या सोबतीला कुणी नसते. पण आपण विजयी झाल्यावर भरपूर माणसं आपल्या जवळ येतात. म्हणून तेव्हा आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे. जेव्हा आपल्या जवळ कुणी नसतं तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही. फक्त प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायचा, मग यश आपल्याला नक्कीच हमखास मिळेल. म्हणून ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान ही अमृत आहे असं आपण समजू शकतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे, एवढे आपण समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं आणि मग ते नातं तुम्ही पुढपर्यंत टिकून ठेवलं तर मग ते टिकत नक्कीच असतं. फक्त आपण नातं स्वामींची चांगलं टिकून ठेवायला पाहिजे, त्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. विनाकारण आनंदी राहा, कारण खूप महाग असतात. म्हणून आनंदी राहिलेला व्यक्ती आयुष्य भरपूर जगत असतो आणि चांगल्या पद्धतीने यशही मिळवत असतो. मग ज्यावर आपला अधिकारच नाही तेच मिळवायचं म्हटल्यावर महाभारत तर होणारच आहे. आणि त्या महाभारत लढण्यासाठी तुम्ही फक्त तयार राहिले पाहिजे. कृष्ण तुम्हाला समजवण्यासाठी नक्कीच तुमच्या जीवनात येईल आणि देव तुम्हाला अनुभव देऊन जाईल. म्हणून नियत आणि विचार चांगले ठेवा. आणि मित्रा, चांगलं तर सगळेच बोलतात, पण तुम्ही प्रामाणिकपणे बोला आणि चांगल्या सत्याच्या मार्गाने चला. तुम्हाला सर्व काही लोक चांगले म्हणतील आणि चांगले ओळखतीलही. म्हणून कुठं मिळतात समजून घेणारे, जो कोणी येतो तो सर्व काही समजून जातो. म्हणून समजून घेणारे व्यक्ती आपण आयुष्यात जमवले नक्कीच पाहिजे. स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. म्हणून देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखाचे घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते आणि तो परमेश्वर आपलं सर्व काही चांगलंच बघत असतो. म्हणून माऊलींच्या मंदिरातून आजपर्यंत कुणीही रिकाम्या हाती गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त तुम्ही माऊलींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत तुमच्याजवळ मात्र नक्कीच असली पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे कर्म करण्याची गरज ही मात्र भागत नसते. म्हणून माऊली सांगतात, कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फक्त मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. म्हणून आपण ते समजून घेतले पाहिजे. नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला स्वतःसाठी कधीच मागायची गरज पडणार नाही, कारण ती आई आपल्यासाठी भरपूर काही मागत असते. आणि जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही ना, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला हे सुरुवात करत असतात आणि ते वाईट बोलत असतात.
म्हणून माणसाची बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोन बोलायला धन द्यावे लागते, तर देवाशी बोलायला मन हे द्यावे लागते. आणि पैशाला महत्त्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा हा जीवनामध्ये भरपूर काही सावरत असतो. म्हणून तो सर्व पाहत असतो. तुमची प्रार्थना, तुमची धडपड आणि तुमचा त्रास, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, त्यानुसार देव नक्कीच तुम्हाला भरपूर काही देणार आहे. यावर विश्वास ठेवून फक्त चलत चला आणि पुढे तुम्ही चालत चला. बस तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व काही सिद्ध होऊन जाईल. म्हणून हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि स्वामी आपल्याला बोध नक्कीच देत आहेत. म्हणून क्षणाभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी तुम्ही कधी विसरू नका. एवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, परंतु त्या सुटून जातात आणि देव त्यासाठी मदत करायला त्या व्यक्तीला येत असतो आणि भरपूर काही त्या व्यक्तीला सांगून जात असतो आणि त्याच्या अडचणींमध्ये भरपूर काही मदत देव आपल्याला करत असतो. म्हणून नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमानेच जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी आणि समाधानी. म्हणून आपण प्रेमाने बोलायला शिका आणि प्रेमाने वागायला सुद्धा शिका. म्हणून माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. म्हणून कर्माचा हिशोब झाल्यावर राहत नाही, तो झाल्याशिवाय राहत नाही आणि तो होतोच. आणि एक दिवशी कर्माचे फळं ही प्रत्येकालाच मिळत असतात, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. कुणाच्या चुका जगासमोर आणत बसू नका. तो आहे विटेवर हिशोब करायला आणि तो सर्व काही बघून घेईल. यावर फक्त विश्वास ठेवा. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, पण नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव नक्कीच करून देत असतं आणि ते भरपूर काही गोष्टी आपल्याला समजून जात असतं. म्हणून कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकण्याची वेळ आपल्यावर कधी येणारच नाही आणि कधी येऊ शकतही नाही. म्हणून माऊली सांगतात, वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा, येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा आणि विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता फक्त दाखवत जा. मग तुम्हाला सर्व काही कळेल आणि जीवनाबद्दल तुम्हाला भरपूर काही अनुभव सुद्धा येतील. म्हणून श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, पण तुमच्या पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात आणि ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत टिकत असतात. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि भरपूर काही गोष्टी त्याला मिळत असतात आणि यश देव त्याला स्वतः आणून देत असतो. म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे. आणि हे मनात ठेवून तुम्ही दिवसाची सुरुवात नक्कीच केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा दिवसही चांगलाच जाईल. म्हणून आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. आणि चांगले कर्म असेल तर फळ देखील चांगलेच मिळणार, यावर फक्त आपला विश्वास आहे आणि तो विश्वास शेवटपर्यंत टिकून ठेवावा लागतो. आणि मग मनात फक्त धरून चालायचं आहे की आपलं चांगलंच होणार आहे आणि परमेश्वर आपल्याला चांगलंच देणार आहे. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो ना की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढा आणि आपल्याकडे काय आहे ते नक्कीच तुम्ही बघा. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र नक्कीच असतं. म्हणून लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला आपल्या जीवनात येत असतात. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार आहेत, यावर फक्त विश्वास ठेवायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एका व्यक्तीला ठामपणे माहिती असते आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा तुम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवूही नका. म्हणून मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस तुम्हाला नक्कीच जगावे लागतील आणि ते दिवस जगले की तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊन जाईल. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण कारला कडू आणि गोड गूस असतो आणि मग
चिंच ही आंबट असते, म्हणून त्यात पाण्याचा दोष काहीच नसतो, तो बीजाचा असतो. मग तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे ना. मग दोष कर्माचा असतो. मग तुम्ही कर्म चांगली करा, तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे आणि देव सर्व काही बघत आहे याच्यावर फक्त विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही देवाला घाबरून राहाल आणि देवाला तुम्ही घाबरून राहिले तर आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काही चांगल्या मार्गाने चालत जाल आणि तुम्हालाही चांगले मार्ग भेटतही जातील. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड नवीन आणि चांगल्या संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.